गणपतीला फक्त एक दिवस उरलाय, त्यामुळे मंडळांची लगबग सुरू झाली आहे। मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या अंधेरीच्या राजाचं आज मुखदर्शन दाखवण्यात आलं। यावर्षी अंधेरीच्या राजाच्या इथे येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोडची सक्ती करण्यात आली आहे, तसंच प्रौढांसाठीही विशेष व्यवस्था ठेवण्यात आली आहे। प्रत्येक वर्षी आम्ही कुठल्या तरी एका देवळाची प्रतिकृती तयार करत असतो, पण यावेळी काहीतरी नवीन हे करायचं, त्याच्यामुळे विचार केला की आपण कुठल्यातरी एक पॅलेस प्रतिकृती तयार करूया। तर बाकी सगळे पॅलेसेस राजस्थानचे वगैरे जे खूप फेमस पॅलेसेस आहेत ते आपण लग्नात वगैरे आणि बाकी इतर कार्यक्रमात पण आपण बघतो, आणि त्याच्यापेक्षा हा म्हैसूर पॅलेसचा एक कलरफुल आणि एक मयूरचं एक थीम, त्याच्यामुळे ते कलरफुल आणि एक प्रसन्न वातावरण त्याच्यात दिसलं। त्यामुळे आम्ही म्हैसूर पॅलेसची प्रतिकृती आणि म्हैसूर पॅलेसमधला दुसऱ्या मजल्यावर आलेला आंबे विलास या खंडाची प्रतिकृती इथे तयार केली। ड्रेस कोडचा उल्लेख केला म्हणजे आता आपण जेही भक्तगण येतात इकडे, VIP येतात, ॲक्टर्स येतात, त्या शॉर्ट कपड्यामध्ये आपण आता पाहतो की आपण कुठेही देवळात, आपण कुठल्याही मोठमोठ्या देवळात गेलो तरी पण ड्रेस कोडचं लागू होतं। आणि आमच्या इकडे असे काही मंडळी आली होती की एकदम शॉर्ट कपड्यामध्ये, तेव्हा आमच्या भाविकांनीच आम्हाला निर्देश आणून दिले की तुम्ही एवढं पाहता इकडे, तुमचा नवसाला पावणारा अंधेरीचा राजा आहे, या अंधेरीच्या राजामध्ये तुम्ही दर्शनाला येणाऱ्या भाविकांवरती जरा बंधन घाला की असे कपडे घालून येऊ नका। आणि त्या वर्षापासून आम्ही हे ठरवले की आमच्या अंधेरीच्या राजाला दर्शनाला कोणी येईल, मग किती मोठी व्यक्ती असून दे, VIP असून दे, त्या सगळ्यांना आम्ही निर्देश दिलं की शॉर्ट कपड्यामध्ये आमच्या मंडळामध्ये दर्शनाला देवाला यायचं नाही।